हॅलो. हा. हा. तर आर्बिट्रेशनचा दुसरा एक भाग आहे, कन्सिलेशन सुद्धा आहे त्याच्यामध्ये, पण कन्सिलेशन इज नॉट बाइंडिंग प्रोसिजर. त्याच्यामध्ये Yes. फक्त जो कन्सिलेटर असेल तो फक्त काय सजेशन देऊ शकतो, डिस्प्यूट मध्ये तुम्ही हे करा, पण त्यांनी काय त्या अवॉर्ड सुद्धा करू शकत नाही, किंवा ते जरी काय त्यांनी हे केलं तरी ते बाइंडिंग राहत नाही. जसं आर्बिट्रेशन अवॉर्ड हे बाइंडिंग असतं दोन्ही पार्टीवर, तसं कन्सिलेशन हा प्रोसेस आहे. ते पण कन्सिलेशन करता येतं त्याच्यामध्ये, की दोन पार्टीमध्ये किरकोळ स्वरूपाचे डिस्प्यूट असतील तर समजून एकमेकाची समजूत घालून कन्सिलेशन करण्याची ती पण तरतूद आहे. पण कन्सिलेशन एवढं जास्त फॅमिलियर नाहीये, फक्त आर्बिट्रेशन जास्त फॅमिलियर आहे याच्यामध्ये. सुरुवात करू हॅलो. शकता सर. सुरुवात करू शकता सर आपण. आता तर सेक्शन 31 आर्बिट्रेशन ऍक्ट मध्ये द फॉर्म अँड कंटेंट्स ऑफ द आर्बिट्रल अवॉर्ड दिलेले आहेत. त्याच्यामध्ये काय लिहिलं आहे, आर्बिट्रल अवॉर्ड शॅल स्टेट रिझन्स अपॉन विच इट इज बेस्ड इफ इट इज अग्रीड बाय द पार्टी. किंवा आम्हाला रिझनिंग पाहिजे त्याच्यामध्ये, ते काय हे केलेलं आहे ते. द पार्टीज हॅव अग्रीड दॅट नो रिझन्स आर टू बी गिव्हन. जर दिलं पार्टीने सांगितलं का आम्हाला काही गरज नाही रिझनची, फक्त आम्हाला तुम्ही ऑर्डर द्या किंवा अवॉर्ड जे काय असेल ते द्या दिलेल्या इश्यूजवर, तर ते देता येतं. तर अवॉर्ड arbitral award shall state its date, the place, arbitration as determined in accordance with section 20, and the award shall be deemed to be have been made at that place. म्हणजे तिथं तारीख कुठल्या तारखेला ते केलं, कुठं केलं हे जर दिलं. आता आर्बिट्रेशन अवॉर्ड कुठे, आता जिथं आर्बिट्रेशन केलं असेल तिथं सर्वप्रमाणे ते एक्झिक्युशनला त्या ह्याच्यामध्ये दिलं जातं, त्या टेरिटोरियल ज्युरिडिक्शन मध्ये. पण आता एक सुप्रीम कोर्टाचं मला परवा जजमेंट आलं, त्याच्यामध्ये त्या जजमेंटमध्ये असं सांगितलं की कुठे अवॉर्ड केलं असेल आर्बिट्रेशन अवॉर्डचं, पण जिथं प्रॉपर्टी असेल तिथं त्या आर्बिट्रेशनला टाकता येतं. त्यावेळेस त्या टेरिटोरियल ज्युरिडिक्शनचं त्याला आता आर्बिट्रेशन अवॉर्ड बंधन होतं, ते आता नाहीये. आता आपण कुठे अवॉर्ड केलं आपण, तर जिथं प्रॉपर्टी असेल तिथं आपण ते अवॉर्ड एक्झिक्युशनला टाकू शकतो. दुसरं आहे, द आर्बिट्रल ट्रायब्युनल मे ॲट टाइम ड्युरिंग द ट्रायल प्रोसिडिंग मेक अन इंटरिम ऑर्डर. इंटरिमची सुद्धा सोय तसा याच्यामध्ये तरतूद आहे. एखादी जर आपल्याला इंटरिम ऑर्डर घ्यायचे असतील तर आपण सेक्शन 17 खाली आर्बिट्रेटरकडे अवॉर्ड करत जातो. समजा आता एखाद्या बँकेचा दावा आहे आणि बँकेचे त्या कर्जदारांनी प्रॉपर्टी करायचं केलेलं असेल, प्रॉपर्टीचं डिस्पोजल करायचं आहे किंवा प्रॉपर्टी अन्य ठिकाणी रिमूव्ह करायचं असेल, तर ती बँक आर्बिट्रेटरकडे अर्ज करू शकते. आर्बिट्रेशन प्रोसिडिंग दाखल न करता सुद्धा तो अर्ज करू शकते आणि त्याच्यामध्ये त्या याच्यासाठी प्रिव्हेंटिव्ह ऑर्डर मिळवू शकते. आणि इट इज अ बाइंडिंग ऑन द अपोजिट पार्टी टू ऍक्ट अपॉन दे, किंवा ती उभी करायची ऑर्डर असेल आर्बिट्रेशनची. फक्त याच्यामध्ये सेक्शन 17 प्रमाणे. पण ती तरतूद होती आतापर्यंत आर्बिट्रल अवॉर्ड पास केल्यानंतर सुद्धा. जर आपल्या हे झालं आणि एक्झिक्युशन टाकण्यापूर्वी जर काही आपल्याला प्रॉपर्टी मिळाली असेल किंवा एखादी काही ऑर्डर घ्यायची असेल, प्रिव्हेंटिव्ह ऑर्डर घ्यायची असेल, तर ते आर्बिट्रेटरकडे अर्ज करता येतो. परंतु आता नुकतीच अमेंडमेंट केली त्या ह्याच्यामध्ये आर्बिट्रेशन अँड कन्सिलेशन ऍक्ट मध्ये, आणि त्याच्यामध्ये ती तरतूद काढून टाकली. फक्त ड्युरिंग द पेंडन्सी टिल फायलिंग पासिंग द अवॉर्ड जर काही अशी इंटेरिम ऑर्डर घ्यायची असेल तर आर्बिट्रेटरला करता येतो. याशिवाय दुसरी अशी आर्बिट्रेशन अँड कन्सिलेशन ऍक्ट मध्ये तरतूद सेक्शन 9 खाली, की आर्बिट्रेशन प्रोसिडिंग दाखल करायच्या अगोदर सुद्धा जर आर्बिट्रेशनचा अग्रीमेंट असेल किंवा स्टॅच्युटरी अग्रीमेंट असेल तर प्रिन्सिपल सिव्हिल कोर्टाकडे अर्ज करता येतो इंटेरिम अर्जसाठी. आणि ती एकदा इंटेरिम ऑर्डरसाठी अर्ज केला, त्या कोर्ट केलं की त्याच्या पुढे प्रोसिडिंग केलं कोर्टापुढे, आणि कोर्टाने त्याच्यावर जर ऑर्डर केली तर ती त्याला डीमिंग प्रोव्हिजन अशी आहे की ती डिस्ट्रिक्ट कोर्ट इटसेल्फ हॅज पास दॅट ऑर्डर आर्बिट्रेशन प्रोसिडिंगची, आणि ती एक्झिक्यूट केली जाते त्या कोर्टाकडून. तशीच ही 17 सुद्धा जी ऑर्डर केली जाते ती सुद्धा डिस्ट्रिक्ट कोर्टाकडून एक्झिक्यूट केली जाते. समजा प्रिव्हेंटिव्ह ऑर्डर काय असेल किंवा इंजेक्शन दिलं असेल किंवा हे केलं असेल, त्याची अंमलबजावणी डिस्ट्रिक्ट कोर्टाकडे केली जाते. परत त्या आर्बिट्रल अवॉर्ड सोबत एक स्टेटमेंट ऑफ हे द्यावं लागतो, एक्सपेन्सेस.
म्हणजे किती खर्च आला, पोस्टेसाठी किती खर्च आला, आर्बिट्रेशनची फी किती, कन्व्हेन्स किती, तुमचं त्याचे एक्सपेन्सेस किती झाले बाकीचे, या सगळ्याचं एक स्टेटमेंट द्यावं लागतं आणि पुढे द्यावं लागतं. एकदा डिस्प्यूट दाखल केल्यानंतर ह्या कॉस्ट बाबत असा फीज बद्दल असं आहे की क्लेमंटला एकदा दाखल केल्यानंतर आर्बिट्रेटरचा अवॉर्ड काढलं की त्या प्रिलिमिनरी मीटिंग मध्ये आर्बिट्रेटर अवॉर्ड ती एकदा फिक्स केली की दोन्ही पार्टीना सांगते की तुम्ही इन ऍडव्हान्स ते डिपॉझिट करा 50-50%. जर त्या दुसऱ्या पार्टीला हे केलं नाही तर मग ते क्लेमंटची जबाबदारी असते की त्या गेलेल्या तारखेला ती संपूर्ण रक्कम जी काय डिटरमाइन केलेली असेल त्या प्रिलिमिनरी मध्ये ती डिपॉझिट करायची आणि ती पुढे ते त्याचं स्टे कसे केलं, ते डिपॉझिट केलेल्या फीचं कसं कसा विनियोग केला हे त्याच्याबरोबर त्या आर्बिट्रल अवॉर्ड बरोबर सोबत एक स्टेटमेंट द्यावं लागतं. तो एकदा हे झालं. आता कॉस्ट कुठल्या ह्याच्यासाठी घेतली जाते, याच्यामध्ये कशासाठी कॉस्ट घेतली जाते, एक ऍडमिनिस्ट्रेशन खर्च काय असेल, तो कन्व्हेन्स असेल काही, आणि त्या ऍडमिनिस्ट्रेशनची जी फी. आता ह्याची ठरलं तर आर्बिट्रेटरला सुद्धा हे घेता येतं, मदत घेता येते, पण एखादी इन्स्टिट्यूशन असेल किंवा एखादी थर्ड पार्टी असेल किंवा त्या पार्टीला सुद्धा सांगता येतं की ह्याच्यासाठी ऑफिसची व्यवस्था करा, की सिटिंग कुठे घ्यायचं, कुठे हिअरिंग घ्यायचं, याच्यासाठी आम्हाला तुम्ही हे द्या, इन्फ्रास्ट्रक्चर द्या, इन्फ्रास्ट्रक्चर इन सेन्स स्टेनो द्या किंवा आम्हाला क्लार्क द्या, स्टेशनरी द्या. ह्या सगळ्या सुद्धा त्याला पार्टीलाही मागता येतात किंवा तिसऱ्या पार्टीची मदत घेता येते, त्याचा खर्च त्या पार्टीकडून घेतला जातो. अशी ह्याच्यामध्ये पण तरतूद केलेली आहे आर्बिट्रेशन कन्सिलिएशन ऍक्ट मध्ये. आता हा रिपोर्ट सांगितला अगेन्स्ट आर्बिट्रल अवॉर्ड, तो सांगितला की कुठले कुठले सेक्शन 34 प्रमाणे ऍप्लिकेशन करत होतं. आता ते ऍप्लिकेशन सिटिंग असाइड करण्यासाठी ग्राउंड फक्त आहेत की पार्टी वॉज अंडर सम इनकॅपॅसिटी. जर आर्बिट्रेशन प्रोसिडिंग चालू असते, जर एखादी पार्टी इनकॅपॅसिटी असेल तर ते अर्ज करून तो ज्या झालेला अवॉर्ड असेल तर सीट असाइड करण्यात येतं. द अग्रीमेंट is not valid under the law to which the parties have subjected or it or failing any indication thereof under the law for the time being in force. हे जर असेल ग्राउंड त्याच्यामध्ये तर केलं असेल तर त्यासाठी सिटिंग असाइड अर्ज केला जातो. द पार्टी मेकिंग द ऍप्लिकेशन वॉज नॉट गिव्हन प्रॉपर नोटीस, तर नोटीस दिली नसेल त्या समोरच्या पार्टीला, म्हणजे हा नॅचरल जस्टिस आहे. नॅचरल जस्टिस प्रमाणे जर पार्टीला जर माहितच नसेल, नोटीस दिली नसेल, प्रोसिडिंगची माहिती नसेल, तर मग त्याला त्या अवॉर्ड जर पास झाला असेल अशामध्ये, तर इट इज सॉलिड ग्राउंड टू मेक अन ऍप्लिकेशन फॉर सेटिंग असाइड दी आर्बिट्रल अवॉर्ड. तर आर्बिट्रल डील्स विथ द डिस्प्यूट नॉट कंटेम्पलेटेड. म्हणजे आता मी पहिलं सांगितलं होतं की एखादा इश्यू दिलाय, एखादा डिस्प्यूट दिला, त्याच्यामध्ये 4-5 इश्यू आहेत, पण त्यातलाच इश्यू जर आर्बिट्रेबल नसेल, त्याला आर्बिट्रेशन करण्याची ह्याच्यात हे नसेल, तो आर्बिट्रल त्याच्या लेवलचा नसेल आणि त्याच्यावर जर ते आर्बिट्रेशन अवॉर्ड केला असेल, तर ते अवॉर्ड सेट असाइड करायचा सेक्शन 34 खाली आपल्याला अर्ज करता येतो. हे फक्त एवढेच ग्राउंड आहेत, 4च ग्राउंड दिलेले आहेत, त्याच्याशिवाय दुसऱ्या कुठल्या ह्याच्यासाठी सेटिंग असाइडचा अर्ज करता येते. आणि अवॉर्डला अपील नाहीये, अवॉर्डला फक्त सेटिंग असाइडचा करायचा आहे. आणि ज्या इंटेरियम ऑर्डर असतील किंवा अवॉर्ड सेट असाइड करायचा अर्ज केलेला असेल, तो जर हे केला असेल तर त्याच्या अगेन्स्ट अपील आहे. आणि ते फक्त फर्स्ट अपील म्हणजे डिस्ट्रिक्ट कोर्टात किंवा हायकोर्टामध्ये, आणि सेकंड अपील नाहीये त्याला, फक्त सुप्रीम कोर्टामध्ये जायला बंधन नाहीये, पण सेकंड अपील त्याला अप्लिकेबल नाहीये आर्बिट्रेशन अँड कन्सिलिएशन ऍक्ट मध्ये. मला ते जरा विचारलं तरी हरकत नाही आता काय प्रश्न. हॅलो हॅलो, हा, काही आता कोणाला काही क्वेश्चन्स आहेत का? एक सर हळूहळू येत आहेत फक्त क्वेश्चन. सर फर्स्ट हॅलो. क्वेश्चन इज, सर पहिला क्वेश्चन मी वाचते. हा, हू हॅज टू बिअर कॉस्ट ऑफ आर्बिट्रेशन प्रोसिडिंग? who has to bear the cost? Yes sir. The success, the cost follows the events. म्हणजे कॉस्ट असेल ती जो हे करेल जिंकेल त्याला ती कॉस्ट मिळणार, तो इज इंटायटल फॉर द कॉस्ट. Who has to bear cost of arbitration proceeding? When the arbitration proceeding is referred, the arbitrator asks both the parties to deposit determined sum in equal proportion.
If not deposited by one party, the claimant who has referred the dispute shall have to pay, shall have to deposit that amount. And if the claimant succeeds, he is entitled for the cost from the opponents. Okay, sir. Thank you. Who is entitled to be arbitrator? Who is entitled? If there is a dispute between the parties and there is an agreement regarding arbitration, the said parties can refer the dispute to the arbitrator. But so who is entitled to be arbitrator? Arbitrator, there is no qualification prescribed. Anyone can, who is competent to contract, etc., and who is a prudent person in the society, a recognized person, can be appointed as arbitrator. There is no requirement that he should be judicial officer or from judiciary or a legal practitioner. Anyone can be an arbitrator. Kindly highlight and explain some important citation. In this connection, Yes, sir. You know, all Okay, yes, arbitration, conciliation, and cooperative, multi-cooperative state. About that also. the election is by the parties. If parties have choice to decide their arbitrator, if there is an arbitrary agreement, the parties, if one party appoint arbitrator, other party also appoint. At third party, though both the arbitrators can appoint third party umpire arbitrator. And if there is no agreement between the parties regarding the appointment of the arbitrator, the court can interfere and appoint the arbitrator. Okay, sir. Thank you. If some citations are there with you, sir, please can you explain for us? The arbitrator, appointment of arbitrator other than judicial officer is, we see in electricity board disputes. If there is a dispute, that is also statutory dispute, that is in accordance with the Electricity Act. And the arbitrator appointed therein are required not to be judicial officer. They can be engineers. Just some technical problems are there, technical issues are there. They can technical in that field, technician in that field, or competent person in that field, the particular person can be appointed as an arbitrator. Okay, sir. Thank you. सर या बाबतीतले काही सायटेशन्स आपण देऊ शकाल का? आता इथे माझ्याकडे काही काही सायटेशन पण आहेत त्याच्यामध्ये. सुप्रीम कोर्टाचे सुद्धा जजमेंट हे केलं तर सुप्रीम कोर्टात सुद्धा त्यामध्ये केले की ज्युडिशियल ऑफिसरच असावा किंवा तो लिगल प्रॅक्टिशनरच असावा असं काही त्याच्यामध्ये हे नाही. आर्बिट्रेटर एनी कॅन अपॉइंट एज आर्बिट्रेटर. इव्हन इलिटरेट पर्सन कॅन बी ऑल्सो आर्बिट्रेटर. आणि मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्टच्या बाबतीतले काही सायटेशन्स आहेत का सर? हो, इन व्हॉट कनेक्शन, कुठल्या विषयावर पाहिजे? एनीवन. आता माझ्याकडे इथे अवेलेबल नाही त्याच्यात. ओके सर, नो प्रॉब्लेम. अजून कोणाला काही क्वेश्चन्स आहेत? हॅलो. चला तर मग आपण आपल्या सेशनच्या आता शेवटच्या टप्प्याकडे वळूया. मी ऍडव्होकेट सुरेखा डाबे मॅडम यांना विनंती करेन की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. येस मॅम, थँक्यू. तर आपण आपला वेळ जन अदालतसाठी काढला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि खूप छान रीतीने दोन्ही ऍक्ट आम्हाला आज पूर्णपणे समजलेले आहेत, त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. तर काही सायटेशन्स असतील नंतर तुम्ही सरांनी आम्हाला पाठवल्यावर जन अदालत तर्फे सगळ्यांना फॉरवर्ड करण्यात येईल.
Yes, sir. Thank you once मी- again for your nice, excellent lecture, sir. Thank you. थँक्यू Good day, sir. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू